दीपक केसरकर तुम्ही राजीनामा द्या, अपयशी ठरलेल्या सरकारचा सरकारांच्या राजीनाम्याची आम्ही मागणी एवढ्यासाठीच करतोय कारण या मतदारसंघामध्ये अवैधरित्या तिलारी धरण परिसरामध्ये चरस गांजा हा मोठ्या प्रमाणात निर्मिती तिथे शेती केली जाते, त्यावर या आमदारांचं कंट्रोल नाही आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डोंगर उपसले जातात, माती उत्खनन होतं, याचा परिणाम भविष्य काळात होणारा आहे। आणि त्याचप्रमाणे या मतदारसंघामध्ये भविष्य पिढी जी आहे आपल्या जिल्ह्यातली ही चरस गांजाच्या नादी लागणे यापासून आपण रोखलं पाहिजे, हे आपलं परम कर्तव्य आहे। मला वाटतं दीपक केसरकर यांना पालकमंत्री नितेश राणे आणि फडणवीस सरकार हे पाठीशी घालते असं वाटतंय। त्यामुळे या दीपक केसरकरांचा राजीनामा सरकारने घेतला पाहिजे। ज्या मतदारसंघामध्ये ड्रग्सचं निर्मिती होते त्यांना दिसतंय तरी ते काही कारवाई करत नाही, प्रशासन काही कारवाई करत नाही आहे। त्यामुळे दीपक केसरकरांनी राजीनामा दिला पाहिजे। या मतदारसंघात अनेक डोंगर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खोदले जात आहेत, मायनिंग मोठ्या प्रमाणात होतं, वर देखील त्यांचा कंट्रोल नाही आहे। आणि ह्या सगळ्या बाबी स्वतः गेल्याच काही दिवसापूर्वी सन्माननीय आमदार निलेश राणेंनी पुढाकार घेऊन बाईट दिलं, परंतु त्यांचेच बंधू जे आमच्यापेक्षा वयाने लहान आहेत नितेश राणेजी, त्यांनी यावर कोणतीही कारवाई केलेली नाही आणि यावर त्यांचं कंट्रोल राहिलेलं नाही हे दिसून येत आहे। आणि प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार दरवाढ महागाई जी आहे याबाबत आम्ही या ठिकाणी आता प्रांतांना निवेदन देत आहोत। मुख्य मुद्दा तुमचा काय होता? कारण इंधन दरवाढी विरोधात तुमचा मोर्चा होता, नेमकं मुद्दा काय होता? मुख्य मुद्दा इंधन दरवाढ आहे आणि स्थानिक विषय आहेत। स्थानिक विषयामध्ये चरस गांजा प्रकरण हे जे आहे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शेती होते, त्याबाबत देखील आहे। तरुणांना भविष्यात आपल्याला तरुणांना सांभाळायचं असेल, त्यांचं स्वास्थ्य सांभाळायचं असेल तर हे गांजा प्रकरण जे आहे हे बंद झालं पाहिजे। त्यानुसार आपला जिल्हा हा पर्यटन आहे, हा पर्यटन जिल्हा असाच आपल्याला कायम ठेवायचा आहे, तर या ठिकाणी जे मायनिंग होते ते पण काही प्रमाणात बंद झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। गॅस दरवाढ आणि इंधन पेट्रोल डिझेलचे भाव देखील प्रचंड वाढत आहेत, त्या संदर्भात तुम्ही हा मोर्चा काढलाय, नेमकं काय या मोर्चातून तुम्ही सांगू? आता कालच बघा 30 ते 35 रुपयांनी म्हणजे 1000 रुपयाच्या आसपास आता वर जातोय गॅस, त्यामुळे महिलांना पण घरात जेवण करायला प्रॉब्लेम होत आहेत। इथे आपल्या जिल्ह्यामध्ये मजूरदार वर्ग आहे, इथे कोण मोठे व्यावसायिक आहेत असं काही नाही आहे। त्यामुळे त्या घरगाडा जो चालवचा आहे त्या कुटुंबाला खूपच हालत होत आहेत, त्यांचे गॅस मिळत नाही आहेत। त्यामुळे हा आमचा मोर्चा आहे, गॅस लोकांना योग्य वेळेत आणि कमी दरात मिळायला पाहिजे। पण केसरकरांची वारंवार मागणी उभाटाही करते आणि तुम्ही करताय, केसरकरांनी राजीनामा दिल्यानंतर सावंतवाडीच्या मतदारसंघाचा विकास होईल असं वाटतं का तुम्हाला? बघा, केसरकरांचा राजीनामा अन्य कोण मागतंय हे सामान्य नागरिक मागतायच का मागतायत? कारण त्यांचा कंट्रोल राहिलेला नाही आहे आणि ह्या सगळ्यांना पोलीस प्रशासन इथे पाहणी करते आहे, परंतु आमदार आणि मला वाटतं विद्यमान पालकमंत्री यांना पाठीशी घालत आहेत आणि त्यांना ते सहकार्य करत नाहीत असं दिसून येते।